बॉलिवूड सिनेविश्वात लव्ह, अफेअर, रिलेशनशिप, ब्रेकअप, पॅचअप यांसोबत आता लग्न आणि घटस्फोट देखील सामान्य झालंय. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे शाही विवाह सोहळे झाले आणि त्यांपैकी कित्येकांचे डिवॉर्स सुद्धा झाले. आता डिवॉर्स हा प्रकार बॉलिवूडकरांसाठी नवीन राहिलेला नाही. यासाठी आपसी मतभेद, घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंध अशी कारणं समोर आली आहेत. पण एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा घटस्फोट चक्क पाळीव कुत्र्यांमुळे झालाय. ऐकायला विचित्र वाटेल, पण हेच खरंय. याविषयी सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊया. आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय त्याचं नाव आहे अरुणोदय सिंग. 13 डिसेंबर 2016 रोजी अरुणोदयने कॅनडाच्या ली एल्टन सोबत प्रेमविवाह केला होता. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण लग्नानंतर एका छोट्या कारणामुळे त्यांचं हे प्रेमाचं नातं अगदी 3 वर्षातच मोडीत निघालं. एका भव्य सोहळ्यात अरुणोदय आणि ली एल्टनने 7 जन्मासाठी फेरे घेतले होते, पण अवघ्या 3 वर्षात त्यांचा संसार मोडला. 2019 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या घटस्फोटाचं कारण ठरलंय प्राणीप्रेम. अभिनेता अरुणोदयला कुत्रे पाळण्याची फार आवड आहे. त्याचं सोशल मीडिया हँडल पाहिलात तर समजेल, त्याच्या प्रोफाईलवर कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो आहेत. त्याचं हे प्राणीप्रेम त्याच्या प्रेमविवाहावर इतकं भारी पडेल याचा त्याने कदाचित विचार देखील केला नव्हता. अरुणोदय आणि ली एल्टनच्या लग्नानंतर तिला घरातील कुत्र्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागला, ज्यामुळे रोज दोघांमध्ये भांडणं व्हायची. अरुणोदयने पाळलेले कुत्रे सतत भुंकायचे आणि त्यामुळे ली एल्टन वैतागायची. या एकमेव कारणावरून पती पत्नीमध्ये दररोज खटके उडायचे. दिवसागणिक त्यांच्यातील तणाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं. त्यांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि लग्नानंतर 3 वर्षातच ते वेगळे झाले. अभिनेत्याचा घटस्फोट होऊन जवळपास 6 वर्ष झाली. असे असले तरीही अद्याप त्यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. 42 वर्षीय अरुणोदय सिंगल लाईफ जगतोय आणि अनेकदा तो आपल्या आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. अभिनेता अरुणोदय सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 2009 मध्ये सिकंदर सिनेमातून फिल्म डेब्यू केला होता. यानंतर जिस्म 2, मैं तेरा हिरो, मिस्टर एक्स, ब्लॅकमेल आणि मोहेनजोदडो सारख्या सिनेमात त्याने विविध भूमिका साकारल्या. अद्याप त्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळालेला नाही, पण OTTवर अपहरण या वेब सिरीजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. आगामी काळात तो श्रीमान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा.